नमस्कार मंडळी, मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे. मागच्या वेळेस आपण श्रीमद भगवद्गीतेचा 17वा अध्याय बघितला. आता आपल्याला आज श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 18व्या बद्दल माहिती बघायची आहे. श्रीमद भगवद्गीतेतील 18वा अध्याय म्हणजे मोक्ष संन्यास योग. अर्जुन म्हणाला, हे महाभाव भगवंता, मला त्याग व संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. तेव्हा ते तत्व तुम्ही मला समजावून सांगाल का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भौतिक इच्छावर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वान लोक संन्यास असे म्हणतात. सर्व कार्याच्या फळाचा त्याग करणाऱ्याला बुद्धिवान लोक त्याला संन्यासी म्हणतात. विचारवंताच्या मते सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना त्यागले तर मनुष्य त्यागी आहे. यश, दान, तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये असे विचारवंत सांगतात. शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागाचे वर्णन केलेले आहे: यज्ञ, दान आणि तप. शास्त्रामध्ये या 3 प्रकारच्या त्यागाचे वर्णन केलेले आहे. ही कर्मे कोणत्याही प्रकारच्या आसक्तीशिवाय किंवा कर्तव्य बुद्धीने केली पाहिजे. नियत कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर आपण नियत कर्माचा त्याग केला तर त्याला तामसिक तत्व असे म्हणतात. जो मनुष्य नियत कर्म कष्टप्रद समजून त्याग करतो तो रजोगुणात रजोगुणात आहे असे समजले जाते. ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करण्यास हवे म्हणून आसक्तीरहित कर्म करतो तर त्याला सात्विक गुणात त्याचा समावेश होतो. सत्वगुणात बुद्धिवान त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही. देहधारी जीवाला सर्व कर्माचा त्याग करणे शक्य नाही. परंतु जो कर्मफलाचा तो त्याग करतो तो त्यागी होय. जो संन्यासाश्रमात आहे आणि त्याने कर्मफलाचे सुख दुःख भोगावे लागत नाही, म्हणजे जो संन्यासाश्रमात आहे त्याला कर्मफलाचे सुख दुःख भोगावे लागत नाही, म्हणजे त्याला सुख दुःख झाले तरी त्याला त्याची जाणीव होत नाही. वेदानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे आहेत: शरीर, कर्ता, इंद्रिय, प्रयत्न आणि परमात्मा. शरीराने, वाणीने व मनाने जो मनुष्य कर्म करतो तो या 5 कार्यानुसार कर्म करतो. जो मीच्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडली नाही, तो जगातील मनुष्यात सर्वश्रेष्ठ आहे, म्हणजे तो कोणाला मारून देखील मारेकरी ठरत नाही. ज्ञान, ध्येय, ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा करणारी कारणे आहेत. इंद्रिये, कर्म, कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. कृतीच्या 3 गुणांना अनुसक्त ज्ञान, कर्म, कर्ता असे प्रकार पडतात. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या जीवाचा आध्यात्मिक स्वभाव दिसतो ते सात्विक ज्ञान होय. ज्या ज्ञानामुळे विभिन्न शरीरात अनेक जीव पाहतो त्याला राजस ज्ञान असे म्हटलेले आहे. ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या व्यक्तीला सर्व समजून आसक्त होतो त्याला संकल्पित ध्यान म्हटलेले आहे. जो सत्याला ओळखत नाही
व तमोगुणात अडकला आहे त्याला राजसी ज्ञान म्हटलेले आहे. जो कर्म नेमलेल्या आसक्तीशिवाय राग द्वेष न करता कर्म करतो ते सात्विक कर्म होय. परंतु फळाची इच्छा ठेवून मोठ्या प्रयासाने व मिथ्या अहंकाराने जो कर्म करतो तो रजोगुणी म्हणून समजला जातो. जे कर्म मोहाने आणि शास्त्रीय आदेशाची अवहेलना करून केल्या जाते त्याला तामसी कर्म असे म्हटलेले आहे. भावी बंधनाची पर्वा न करता हिंसा करून दुसऱ्याचा द्वेष करून जे कर्म केल्या जाते त्याला तामसी कर्म असे म्हटले आहे. जो प्राकृतिक गुणांना संलग्न होऊन मिथ्या अहंकाराचा त्याग करून यश अपयशाने विचलित न होता जो कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हटले आहे. जो कर्म व कर्मफलावर आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो, लोभी, अपवित्र, सुखदुःखामुळे विचलित होणारा त्याला रजोगुणी कर्ता असे म्हटले आहे. जो शास्त्रविरोधी कर्म करतो व हट्टी, कपटी, आळशी, खिन्न, अपमान करण्यास तरबेज आहे त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटलेले आहे. प्रकृतीच्या 3 गुणानुसार बुद्धी व निश्चय यानुसार मनुष्य कर्म करतो. ज्या बुद्धीमुळे मनुष्य प्रवृत्ती व निवृत्ती, करता अकर्ता, भय निर्भय, बंधन व मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. जी बुद्धी धर्म अधर्म, कार्य अकार्य यातील भेद जाणतो ती राजसी बुद्धी होय. भ्रम व अंधकाराच्या प्रभावामुळे धर्माला अधर्म समजतो व अधर्माला धर्म समजतो ती तापसी बुद्धी होय. विपरीत मार्गाने कार्य करतो जो निश्चल अचल आहे व जीवाच्या भीतीने खंबीर रूप धारण करतो व इंद्रियांना संयमित करतो तो ती सात्विक बुद्धी होय. ज्या निर्धाराने मनुष्य धर्म अर्थ काम याच्या फळाने आसक्त असतो त्याला राजसिक निश्चय म्हटलेले आहे. जो स्वप्नभय, विषाद, शोक, भय व विषादाच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याला तामसी निश्चय म्हटलेले आहे. बद्धजीव ज्या 3 सुखाचा उपभोग घेतो त्यामुळे त्याच्या दुःखाचा अंत होतो. ते 3 सुख म्हणजे जे आरंभी विषासमान प्रेरित होते व शेवटी अमृततुल्य असते. मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जाणीव व सुखदुःख प्राप्त होते त्याला सात्विक सुख असे म्हटले आहे. इंद्रियाचा विषयाशी संयोग झाल्याने प्रारंभी सुख अमृतासारखे वाटते, पण नंतर ते विषासमान होते त्याला राजसिक सुख म्हटलेले आहे. जे स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, आरंभापासूनच शेवटपर्यंत मोहमयी असतात व त्यांच्यात आळस प्रमाद निर्माण होतो त्याला तामसिक सुख म्हटलेले आहे. पृथ्वीवर उच्चतर देवदेवता असा प्राणी नाही की जो या 3 गुणापासून मुक्त आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे प्राकृतिक स्वभावानुसार वर्ग पडलेले आहेत. यांनी आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकता, ज्ञान, बुद्धिवान या गुणानुसार ब्राह्मण कर्म करतो. निर्धार, दक्षता, औदार्य, शौर्य, तेज, युद्धात धैर्य व नेतृत्व या गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गौरक्षण, व्यापार
वैश्याच्या स्वभावानुसार हे वैश्य लोक कर्मे करतात. श्रम व इतरांची सेवा करण्याचे काम क्षुद्र लोक करतात. आपापल्या गुणाचे कौशल्य अनुकरण करून प्रत्येक जण सिद्धी प्राप्त करीत असतो. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म करणे अधिक श्रेयस्कर आहे. परधर्माचे कर्म कधीही करू नये. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आहात झाला असतो, त्याप्रमाणे सर्व प्रपंच असंख्य दोषाने आसक्त झालेले आहे, व्यापले आहे. जो आत्मसंयोगी अनासक्त आहे, जो सर्व भोगांना तुच्छ लेखतो आणि संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता होतो, त्याची अवस्था ब्रह्मावस्था आहे. इंद्रिय तृप्तीच्या विषयाचा त्याग करून आसक्ती व द्वेष यातून मुक्त होऊन एकांत स्थळी राहून मित आहार घेऊन मन संयमी करून समाधीस्थ होऊन अनासक्त मिथ्या अहंकारापासून मुक्त जो होतो तो संन्यासी आहे. सर्व काम, क्रोध आणि भौतिक विश्वापासून विरक्त असा ममत्व रहित व शांत मनुष्याला आत्मसाक्षात्कार होऊन तो मुक्त होतो व त्याला परब्रह्माचा साक्षात्कार होतो. तो आनंदी होतो, कधीही शोक करीत नाही, आकांक्षा करीत नाही आणि सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेत त्याला माझ्या विशुद्ध बुद्धीची प्राप्ती होते व अशा भक्तीद्वारा माझ्या भावनेत तो पूर्णपणे तृप्त होतो व माझ्या धामात त्याला प्रवेश मिळतो व मी त्याला प्राप्त होतो. सर्व कर्मात माझा आश्रय घे व सदैव माझ्या सोबत राहून कर्म कर. भक्ती क्षेत्रात माझ्या भावनेने युक्त हो. माझ्या कृपेने या बद्ध जीवनातील सर्व संकटे तू पार करशील. अहंकाराने माझे ऐकले नाही तर मात्र तू नाश पावशील. माझ्या निर्देशानुसार तू युद्ध केले नाही तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझ्या स्वभाव कर्मामुळे तू तर ते युद्ध करणारच आहेस, पण तुझं मन आता जे डगमगत आहे त्याला तू शांत कर आणि परमेश्वराच्या हृदयात स्थित राहा. सर्व जीव मायेने बनलेल्या यंत्रावर आरूढ आहे असं समज. तू त्याला शरण जा. दिव्य शांती तेव्हा तुला प्राप्त होईल आणि सनातन परमध्यानाची तुला प्राप्ती होईल. मी तुला पूर्ण गृहज्ञान सांगितले आहे. तू माझा मित्र सखा असल्यामुळे मी तुला हे ज्ञान सांगितलेले आहे. तेव्हा तू आता पूर्ण विचार कर व तुझ्या इच्छेने तुला काय करायचे ते कर. सदैव माझे चिंतन कर आणि माझे पूजन कर व मला प्राप्त करून घे. हे गुह्यज्ञान सांगणारा सुद्धा माझ्या धामाला प्राप्त करून घेईल. तू एकाग्र चित्ताने हे श्रवण केले का? तुला मी सांगितलेले सर्व पटले का? तुझा मोह अज्ञान आता नष्ट झाला का? असं भगवंताने अर्जुनाला विचारले. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, माझा मोह आता संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. तुझ्या कृपेने मला स्मृती प्राप्त झालेली आहे. आता मी दृढ संयम करून पूर्ण मनाने मुक्त झालेलो आहो. तुमच्या आज्ञेने आता मी कार्य करायला तयार आहे. आता मी युद्ध करायला तयार आहे असं अर्जुनाने भगवंताला सांगितले. तेव्हा धृतराष्ट्राला संजय म्हणाला, राजन, श्रीकृष्ण व अर्जुनाचा संवाद मी ऐकला. ते ज्ञान अत्यंत अद्भुत व रोमांचकारी आहे व हे ज्ञान भगवान कृष्णाने अर्जुनाला जे ज्ञान दिले ते परमगृह ज्ञान ऐकून मी अचंबित झालेलो आहो आणि मला सुद्धा त्या ज्ञानाचा साक्षात्कार झालेला आहे.
जेथे योगेश्वर कृष्ण व अर्जुन आहे तेथे ऐश्वर्य व धीर गंभीर परिस्थिती आहे. अमर्याद सामर्थ्य व नीती आहे आणि तेथे निश्चितच विजय आहे असं माझं मत आहे, असं संजयने धृतराष्ट्राला सांगितले. आणि संजय सुद्धा खूप खुश झालेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.